हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी। आजचा आपला दुसरा एपिसोड असणार आहे महा-टी-ई-टी या विषयावरील आणि आज आपण बघणार आहोत शिक्षण हक्क कायदा 2009 या विषयाची 86वी घटना दुरुस्ती 2002 अनुच्छेद 21 क मध्ये बदल करून 6 ते 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण या कायद्यान्वये लागू करण्यात आले आणि 1 एप्रिल 2010 पासून हा कायदा लागू करण्यात आला। बऱ्याचदा यामध्ये गोंधळ होतो। RTE 2009 हे कायद्याचं नाव आहे, परंतु कायदा 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण भारतात लागू झालेला आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे 2010 मध्ये जेव्हा कायदा लागू झाला त्यावेळी तो जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व राज्यांसाठी होता आणि 2019 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये देखील हा कायदा लागू करण्यात आला। त्यामुळे आज RTE ॲक्ट संपूर्ण भारतभर लागू आहे, कोणतंही राज्य त्याला अपवाद नाही। याची उद्दिष्टे काय होती? RTE 2009ची उद्दिष्टे काय आहेत? तर प्रत्येक मुलाला समान संधी, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, सामाजिक न्याय आणि समावेशकता। यामध्ये ज्या प्रमुख तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या आहेत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण, खाजगी शाळांनी 25% जागा वंचित घटकांसाठी राखीव ठेवणे, मुलांना नापास करणे किंवा शाळेतून काढून टाकणे यावर बंदी घालण्यात आली। 6 ते 14 वर्ष वयोगटातील कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत नापास करता येणार नाही। शाळांनी भेदभाव न करता प्रवेश द्यावा। शाळांना मूलभूत सुविधा जसं शौचालय, पाणी, ग्रंथालय, खेळण्यासाठीचं ग्राउंड इत्यादी असणे RTE नुसार आवश्यक आहे। आणि TET परीक्षा उत्तीर्ण असणारे शिक्षक ही शिक्षकाची पात्रता RTE नुसार ठरवण्यात आलेली आहे। RTE ॲक्ट संदर्भात संविधानातील जी प्रमुख कलमं आहेत ते म्हणजे अनुच्छेद 21 क, यामध्ये 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क देण्यात आलेला आहे। अनुच्छेद 45 मध्ये 6 वर्षाखालील मुलांना प्रारंभिक शिक्षण देणं गरजेचं असल्याचं म्हटलेलं आहे। तर अनुच्छेद 51 क ही बालकांना शिक्षण देणे, 6 ते 14 वयोगटातील बालकांना शाळेत पाठवणे, त्यांना शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी असल्याचे निश्चित करण्यात आलेले आहे। मग ह्या कायद्यामुळे नेमके कोणते बदल झाले? हा कायदा का महत्त्वाचा ठरला? तर शिक्षण हा मूलभूत अधिकार ठरला। 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार ठरलेला आहे। सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न या कायद्यामुळे झाला आहे। वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं कार्य या कायद्याने केलेलं आहे। तसंच सर्वसमावेशक शिक्षणाची हमी हा कायदा देतो। मग ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या मर्यादा पडतात किंवा काय अडचणी येतात? तर ग्रामीण भागात पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत। शाळांना पुरेशा प्रमाणात ज्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आवश्यक असतात त्या आजही उपलब्ध नाहीत। शिक्षणाचा दर्जा समाधानकारक नाही। प्रशिक्षित शिक्षकांची टंचाई दिसून येते। खाजगी शाळा 25% आरक्षण पाळत नाहीत असं बऱ्याचदा दिसतं। कायद्यातून पळवाटा शोधण्याचा खाजगी शाळांकडून प्रयत्न केला जातो आणि पालकांमध्ये याचा अवेअरनेस कमी आहे, त्याच्यामुळे देखील हा कायदा 100% यशस्वी होऊ शकत नाही। ह्या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी आहेत। आता आपण जे बघणार आहोत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे घटक परीक्षेच्या दृष्टीने आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? कायदा लागू झाला 1 एप्रिल 2010 रोजी। कोणती घटना दुरुस्ती RTE ॲक्टच्या संदर्भात आहे? तर 86वी घटना दुरुस्ती। संविधानातील कोणते अनुच्छेद याबाबतीत महत्त्वाचे आहेत? तर 21 क, 45 आणि 51 क। वयोगट कोणता आहे ज्यांच्यासाठी हा कायदा आहे? तर 6 ते 14 वर्षांचा वयोगट। 25% आरक्षण खाजगी शाळांमध्ये निश्चित करण्यात आले आणि सगळ्यात महत्त्वाचं नापास न करण्याचं धोरण या कायद्यान्वये अवलंबित करण्यात आलं। आता यावर आपण आधारित काही MCQs बघूया। परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न यावर आधारित विचारले जाऊ शकतात? शिक्षण हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? प्रश्न लक्षपूर्वक वाचला असता आपल्याला याचं उत्तर लगेच येईल। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक C, 2010। शिक्षण हक्क कायद्याशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? 86वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक C। अनुच्छेद 21 क नुसार किती वयोगटातील मुलांना शिक्षण हक्क आहे किंवा कोणत्या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, शिक्षणाधिकार आहे? तर पर्याय क्रमांक B, 6 ते 14 वर्ष वयोगट। खाजगी शाळांनी किती टक्के जागा वंचित घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात?
पर्याय क्रमांक डी 25%. RTI ॲक्टनुसार विद्यार्थ्यांना नापास नाही धोरण कोणत्या टप्प्यावर लागू आहे? तर 8वीपर्यंत, पहिलीपासून 8वीपर्यंत. 6 ते 14 वर्ष वयोगट म्हणजे 8वीपर्यंतचे वर्ग. RTI ॲक्ट अंतर्गत शिक्षकांची नियुक्ती कोणत्या पात्रतेनुसार केली जाते? TET टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. पर्याय क्रमांक सी. अनुच्छेद 45मध्ये काय नमूद आहे? तर अनुच्छेद 45 हा पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयीचा आहे. अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन. पर्याय क्रमांक बी. RTI ॲक्ट कधी संसदेत पारित झाला? तर याचं उत्तर असणार आहे 2009. RTI ॲक्ट संसदेत 2009मध्ये, ऑगस्ट 2009मध्ये पारित झाला. RTI ॲक्टनुसार शिक्षकांना कोणत्या कामांसाठी वापरता येणार नाही किंवा शिक्षकांवर कोणती कामे लादता येणार नाहीत? तर जनगणना व मतदान सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादू नयेत असा RTI ॲक्टमध्ये उल्लेख आहे. पर्याय क्रमांक ए. RTI ॲक्टनुसार शाळांनी कोणत्या मूलभूत सुविधा द्यायला हव्यात? तर वर्गखोल्या, शौचालय, पाणी, खेळाची साधने आणि खेळासाठीची जागा म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.